नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण बघतोय 10वीच्या मुलांसाठीचे व्हिडिओ आणि आजचा जो टॉपिक आहे तो पायथागोरस थेरम आणि पायथागोरस थेरम मधला आजचं जे लेक्चर आहे लेक्चर नंबर 3 आज बघणार आहे। या आधीचे लेक्चर्स तुम्हाला बघायचे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने पार्ट 1 चा सिमिलॅरिटी हा लेसन ही आपला शिकवून झालेला आहे, तोही जर तुम्हाला बघायचा असेल तर त्याची प्लेलिस्ट जी आहे तीही आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तीही तुम्ही बघून घ्या। तर चला मग स्टार्ट करू आपण पायथागोरस थेरम। पण त्याआधी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आजचा फर्स्ट पॉइंट बघतोय आपण, जो थेरम आहे आपला सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल याच्याशी रिलेटेड असणारा जो थेरम आहे तो थेरम आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघा, थेरमचं जो स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट आपण फर्स्ट रीड करून घेऊया। पहिल्यांदा आपल्याला काय दिलेलं आहे बघा, इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेन्युअस, म्हणजे आपल्याला हे गिवन दिलेलं आहे। आता गिवन फर्स्ट काय दिलेलं आहे बघा, तर राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे आपण फर्स्ट काय करणार आहे, ड्रॉ राईट अँगल ट्रायंगल। ठीक आहे, नाव देऊया आपण ए, बी आणि सी। दुसरी गोष्ट काय सांगितल्या, अल्टिट्यूड ड्रॉन टू द हायपोटेन्युअस। आता अल्टिट्यूड ड्रॉन म्हणजे काय बघा, इथून बी पासून आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे एसी वरती, ह्याला नाव देऊया आपण डी। ठीक आहे, आणि जो बी अँगल आहे तो पण आपला राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे बी अँगल पण किती आहे, 90 डिग्रीचा आहे। आता हे जे आहे ते आपण गिवन मध्ये राईट करून घेऊया। ज्या वेळेला पण आपण स्टेटमेंट वाचत असतो त्यावेळेला फर्स्ट आपल्याला देनच्या आधीचे जे स्टेटमेंट असतं ते आपल्याला गिवन किंवा डायग्रामची इन्फॉर्मेशन देत असतं। त्यामुळे आपण देनच्या आधीपर्यंत जे स्टेटमेंट होतं त्याच्या थ्रू आपण डायग्राम ड्रॉ केलेली आहे आणि आता गिवन लिहिणार आहे। आणि गिवन आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, इन अ ट्रायंगल ए बी सी, काय होतं, बी हा आपला काय होता बघा, अँगल ए बी सी इज इक्वल्स टू 90 डिग्री, बरोबर आहे। आणि दुसरी गोष्ट, बीडीचं अल्टिट्यूड किंवा बीडी परपेंडिक्युलर साइन मध्ये लिहिलं तरी चालते, बीडी परपेंडिक्युलर टू एसी लिहिलं। आणि ए, डी आणि सी हे आपले काय कोलिनियर पॉइंट आहेत। कोलिनियर मीन्स काय बघा, तर एका लाईन वरचे असणारे पॉइंट्स, त्यालाच आपण काय म्हणतो, कोलिनियर पॉइंट असं म्हणतात। ठीक आहे, आता आपल्याला काय प्रूफ काय करायचंय, टू प्रूफ। तर टू प्रूफ मध्ये आपल्याला काय करायचंय बघा, तर देनच्या पुढचं जे स्टेटमेंट आहे ते रीड करायचंय। म्हणजे इथे बघा, द टू ट्रायंगल्स आर फॉर्म्ड, आता इथे बघा हे दोन ट्रायंगल तयार झालेले आहेत, आर सिमिलर टू ओरिजिनल ट्रायंगल्स, म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल आपला जो ओरिजिनल एबीसी ट्रायंगल आहे त्याला काय आहे, सिमिलर आहे। आणि त्याच पद्धतीनं अँड टू इच अदर, म्हणजे जे दोन तयार झालेले ट्रायंगल हा आपला मेन ट्रायंगल होता त्याला सिमिलर आहेत आणि एकमेकांना पण सिमिलर आहेत, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे। म्हणजे टू प्रूफ मध्ये फर्स्ट आपण काय लिहिणार आहे बघा, तर ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल फर्स्ट आहे आपला ए डी बी। ठीक आहे, दुसरा ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल कुठला असणार आहे, बी डी आणि सी। आणि लास्ट वन, हे दोन्ही ट्रायंगल काय असणार आहेत आपले, एकमेकांना काय असणार आहेत, सिमिलर असणार आहेत। म्हणजे तिन्ही ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आहेत हे आपल्याला लिहायचं आहे। आता बघा, हे झालं गिवन आणि टू प्रूफ। आता प्रूफ कसं करायचं ते आपण बघूया। फर्स्ट बघा प्रूफ, आता प्रूफ मध्ये काय करता येईल बघा, तर पहिल्यांदा हे दोन ट्रायंगल घेऊन ते सिमिलर आहेत का हे आपण चेक करू। म्हणजे फर्स्ट ट्रायंगल कुठला घेतला बघा, इन अ ट्रायंगल ए बी सी अँड अ ट्रायंगल ए डी बी घेतलेला आहे। आता यामध्ये बघा, हे जर दोन ट्रायंगल घेतले, समजा हा एक ट्रायंगल आपण एक एक्झाम्पल म्हणून ड्रॉ करतोय, तर यामध्ये बघा हा जो ए ट्रायंगल आहे तो ह्या ट्रायंगल मध्ये पण आहे आणि ह्या होल मोठ्या ट्रायंगल मध्ये, म्हणजे ए हा जो अँगल आहे तो काय असणार आहे आपला, कॉमन अँगल असणार आहे। म्हणजेच आपण इथे लिहिताना काय लिहिणार आहे बघा, अँगल काय असणार आहे आपला, बी ए सी कॉन्करंट अँगल कुठला असणार आहे आपला, तर एच येणार आहे। त्यामुळं डी ए बी हा काय आपला, तर कॉमन अँगल, म्हणजे दोन्ही ट्रायंगल मध्ये सेम अँगल होता त्याच्यामुळे आपण काय लिहिलेलं रिझन, कॉमन अँगल। आता दुसरी गोष्ट बघा, ए बी सी हा पण 90 डिग्रीचा अँगल आहे आणि दुसरी गोष्ट बी डी ए जर घेतला तर हा अँगल पण आपला 90 डिग्री आहे। त्यामुळे आपण इथे परत एकदा घेणार आहे बघा, अँगल ए बी सी कॉन्करंट अँगल काय असणार आहे आपला, ए डी बी असणार आहे। इच
90 डिग्री. आता बघा AA टेस्ट नुसार हे दोन्ही ट्रायंगल काय झालेले आहेत, सिमिलर झालेले आहेत. म्हणजेच काय होणार आहे, देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल ADB आणि याचं जे रिझन असणार आहे ते काय असणार आहे, AA टेस्ट आणि याला नंबर 1 देऊया. आता बघा पुढचा जो ट्रायंगल आहे म्हणजे जो खालचा ट्रायंगल तयार झाला होता तो ट्रायंगल आपल्याला घ्यायचा आहे आणि तो दुसरा ट्रायंगल जो आहे तो आहे आपला BDC आणि ABC म्हणून अँड ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल BDC घेतला तर यामध्ये पण बघा C आणि C म्हणजे दोघांच्यात पण C हा जो अँगल आहे तो कॉमन अँगल आहे म्हणून आपण इथं काय लिहिणार आहे बघा, तर अँगल ACB कॉन्करंट अँगल काय असणार आहे आपला BCD असणार आहे. हा आपलं रिझन असणार आहे याला कॉमन अँगल. ठीक आहे. त्याच पद्धतीने जसं मगाशी आपण बघितलं त्या पद्धतीने बघा B अँगल पण 90 डिग्री आहे आणि इथला D अँगल हा पण काय आहे परपेंडिक्युलर असल्यामुळे तो पण 90 डिग्री आहे. त्याच्यामुळे परत एकदा आपलं रिझन येणार आहे अँगल ABC कॉन्करंट अँगल BDC रिझन असणार आहे इच 90 डिग्री. देअरफॉर काय असणार आहे बघा, अँगल म्हणजे ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल BDC टेस्ट AA टेस्ट नंबर 2. आता बघा जर ऑब्झर्वेशन केलं तर यामध्ये ABC आणि इथं पण ABC आहे म्हणजे ABC ह्या ट्रायंगलला कॉन्करंट सिमिलर आहे, ABC BDC ला सिमिलर आहे. याचाच अर्थ काय होतो, फर्स्ट सेकंडला आणि सेकंड थर्डला जर इक्वल असेल तर फर्स्ट अँड थर्ड पण हे काय असतात, सिमिलर असतात किंवा इक्वल असतात. त्याच्यामुळे इथं रिझन येणार आहे फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय असणार आहे बघा, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल काय असणार आहे आपला, दुसरा होता आपला ADB आणि तिसरा ट्रायंगल होता आपला BDC. हेन्स द प्रूफ. आणि हे आपल्याला प्रूफ करायचं होतं की हे तिन्ही ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आहेत आणि हे आपण प्रूफ केलेलं आहे. पुढचा थेरम आहे आपला थेरम ऑफ अ जॉमेट्रिक मीन. आता थेरम ऑफ अ जॉमेट्रिक मीन काय आहे हे आपण बघूया. स्टेटमेंट बघा काय दिलेलं आहे त्याचं, इन अ राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेन्युअस फ्रॉम द अपोजिट व्हर्टेक्स इज द जॉमेट्रिक मीन. आता इथपर्यंत आपल्याला काय दिलेलं आहे बघा, जर आपण इथे घेतला PQR आणि इथून आपण काय घेतलंय परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आणि तो आहे आपला S. म्हणजे हा जो राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे हा Q 90 डिग्री आहे आणि इथं परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यामुळे हा इथला अँगल पण S अँगल पण काय असणार आहे, अल्टिट्यूड काय असते परपेंडिक्युलर असते त्यामुळे तो अँगल पण काय असणार आहे आपल्याला 90 डिग्री असणार आहे. म्हणजे मगाशीच मी सांगितलं फर्स्ट आपण काय करणार आहे गिव्हन राईट करून घेणार आहे डायग्राम वरून. तर आता इथं गिव्हन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, तर फर्स्ट आपल्याला जो ट्रायंगल दिलेला आहे तो ट्रायंगल म्हणजे इन अ ट्रायंगल PQR. दुसरी गोष्ट Q हा किती आहे आपला, तर 90 डिग्री आहे. त्याच पद्धतीनं QS हा काय आहे आपला परपेंडिक्युलर आहे. कशावरती परपेंडिक्युलर आहे तर PR वरती परपेंडिक्युलर आहे. आणि तिसरी गोष्ट PS आणि R हे आपले कोलिनियर पॉइंट्स आहेत. ठीक आहे. दुसरी गोष्ट बघा, जर मगाच्या थेरमनुसार जर घेतलं आपण तर हे दोन ट्रायंगल एकमेकांना काय असणार आहे तर सिमिलर असणार आहेत. त्यामुळे हे गिव्हन मध्येच आपल्याला दिलेलं आहे. काय दिलेलं आहे बघा, QSR सिमिलर ट्रायंगल कुठला दिलेला आहे आपल्याला PSQ. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय टू प्रूफ लिहायचंय. आता प्रूफ मध्ये काय येणार आहे बघा, टू प्रूफ. काय प्रूफ करायचंय आपल्याला, तर काय सांगितलेलं बघा, द जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट्स इनटू which the hypotenuse is divided. म्हणजेच हा जो हायपोटेन्युअस वर परपेंडिक्युलर टाकलेला अल्टिट्यूड आहे ती हे काय असणार आहे बघा, मीन म्हणजे काय तर फर्स्ट बघा ABC जर प्रपोर्शन मध्ये असतील 3 नंबर तर आपण काय करतो तर A/B इज इक्वल्स टू B/C लिहितो. आणि याचा जर मीन फाइंड करायचा असेल तर आपण काय करतो, जो मधला नंबर आहे त्याचा स्क्वेअर इज इक्वल्स टू राहिलेले ज्या दोन टर्म्स आहेत A आणि C त्यांची मल्टिप्लिकेशन. म्हणजेच काय बघा, इथं जर आपण सॉल्व्ह केलं तर हा C इथं मल्टिप्लाइड येईल A इंटू C होतो आणि B इंटू B म्हणजेच काय होतं B स्क्वेअर होतं. म्हणजे त्या पद्धतीनेच आपल्याला प्रूफ काय करायचं आहे तर QS चा स्क्वेअर हा काय असणार आहे तर डिवाइड केलेल्या दोन साइडच्या मल्टिप्लिकेशन इतका असणार आहे. म्हणजेच काय असणार आहे आपलं SR इंटू PS असणार आहे किंवा SP असंही म्हणू शकतो. ठीक आहे. आता प्रूफ करताना बघा कसं करायचंय, तर आता फर्स्ट प्रूफ लिहितोय आपण.
प्रूफ मध्ये आपल्याला बघा गिवन देताना काय दिलेलं आहे, तर हे दोन ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर दिलेले आहेत. म्हणजेच आपण काय घेतलंय, ट्रायंगल QSR सिमिलर ट्रायंगल PSQ घेतलेलं आहे. ठीक आहे. आता जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याचे जे रेशोज असतात ते रेशोज काय असतात, प्रपोर्शन मध्ये असतात. म्हणजेच इथं काय येणार आहे बघा आपला, तर QS अपॉन PS इज इक्वल्स टू SR अपॉन SQ इज इक्वल्स टू QR अपॉन काय असणार आहे इथला आपला PQ असणार आहे. ठीक आहे. आणि आपल्याला बघा काय करायचंय, तर QS चा स्क्वेअर किंवा SQ चा स्क्वेअर करायचंय. आता इथं बघा SQ आणि इथं आपण थोडंसं नाव चेंज करूया. म्हणजे इथं काय येणार आहे आपलं SQ येणार आहे. ठीक आहे. बघा म्हणजे फर्स्ट टू आहेत ते आपण घेणार आहे, कन्सिडर करणार आहे. म्हणजेच बघा SQ अपॉन PS इज इक्वल्स टू SR अपॉन SQ. आणि हे जर क्रॉस मल्टिप्लिकेशनला गेलं तर SQ इंटू SQ म्हणजेच काय होणार आहे बघा, SQ इंटू SQ इज इक्वल्स टू PS इंटू SR असणार आहे. आता SQ आणि SQ म्हणजेच काय झालेलं आहे, 2 टाइम्स आलेलं आहे, म्हणजे स्क्वेअर आलेला आहे ह्याचा. आणि इथं हे टर्म्स असेच राहणार आहेत. किंवा SQ लिहू शकतो किंवा आपण काय करू शकतो, QS चा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार आहे आपला PS इंटू SR हे पण लिहू शकतो. हे होतं आपलं थेरम ऑफ जॉमेट्रिक मीनचं प्रूफ. हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांच्या पर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवायलाही विसरू नका. थँक्यू.